बराच वेळ होत आला होता, तरीही तन्वी अजून आली नव्हती. शेवटी त्याने न राहवून तिचा मोबाईलवर कॉल केला. कॉल रिसीव्ह झाला. "हॅलो, अगं तन्वी, कुठे आहेस तू?" मानवने समोरचा आवाज न ऐकताच बोलायला सुरुवात केली होती. "हॅलो, अरे दादा, मी राज बोलत आहे." पलीकडून कॉलवर राजचा आवाज आला तसं मानव अवाक झाला. "राज?" मानवला हे अपेक्षित नव्हतं, म्हणून तो थोडं आश्चर्याने बोलला. एकदम भानावर येऊन त्याने पुन्हा विचारले, "राज, तन्वीचा फोन तुझ्याकडे कसा? तुम्ही सोबत आहात का? म्हणजे आज ती ऑफिसला आली नाही म्हणून मी तिला कॉल केला. पण सोड, ते महत्त्वाचं नाही. ती तुझ्यासोबत आहे का?" मानव: "ॲक्च्युली दादा, मी तन्वीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे. आज तुझ्या ऑफिसला येताना मला ऑफिसपासून थोड्या अंतरावर काही लोक जमा दिसले. म्हणून मी पाहायला गेलो तर तिथे तन्वीचा ॲक्सिडेंट झाला असं कळलं. तन्वी बेशुद्ध होती. मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो मग." राजने सांगितले. "काय? अरे काय बोलत आहेस तू? कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहात तुम्ही आता? आणि असं कसं झालं ॲक्सिडेंट? खूप लागलं आहे का तिला? कशी आहे तन्वी?" मानव एकदम पॅनिक झाला होता. ॲक्सिडेंटचं नाव ऐकून तर त्याचे प्राण कोणी काढून घेत आहे का असं वाटलं त्याला. "अरे दादा, रिलॅक्स, घाबरू नकोस, जास्त काही नाही झालं. मी तिच्या घरी कळवलं आहे. तिच्या घरचेही येतील इतक्यात. आम्ही सिटी हॉस्पिटलमध्ये आहोत आता. तन्वी रूममध्ये डॉक्टर आहे, तिला चेक करत आहे." राजने एकदम शांतपणे उत्तर दिले. पण मानवला काही राहवेना. मानवने फोन कट केला आणि आपला कोट हातात घेऊन तो भरभर पाऊल टाकत ऑफिसच्या बाहेर आला. गाडी स्वतः चालवायला घेतली आणि हॉस्पिटलच्या दिशेने तो निघाला. मानव हॉस्पिटलमध्ये पोहोचताच घाईघाईतच त्याने रिसेप्शनवर विचारले, "मिस तन्वी गोखले कोणत्या वॉर्डमध्ये आहेत?" "आज सकाळी त्यांना इथे आणलंय." मानव: "वॉर्ड नंबर 17, दुसरा मजला." रिसेप्शन. मानव घाईनेच लिफ्टकडे गेला. दुसऱ्या मजल्यावर पोहोचल्यावर त्याने प्रत्येक वॉर्ड चेक करून 17 नंबर वॉर्ड शोधत होता. तेवढ्यात चालता चालता त्याचं लक्ष एका वॉर्डमध्ये जातं. प्रायव्हेट वॉर्ड होता तो. मानवने वॉर्डच्या दरवाजात उभं राहून पाहिलं की तन्वी बेडवर बेशुद्ध अवस्थेत झोपली आहे आणि राज तिच्या बाजूला चेअर घेऊन तिचा हात हातात घेऊन बसला होता. तो एकटक तन्वीकडे पाहत कोणत्या तरी विचारात होता. मानवने दारातूनच राजला आवाज दिला, "राज?" मानव थोडं नाराजीनेच राजकडे पाहत होता. "हो, आणि का नाही पाहणार? त्याने तन्वीचा हात हातात घेतलाच कसा? तिचा हात हातात घेण्याचा हक्क फक्त आणि फक्त माझाच आहे." असा विचार चालू होता मानवच्या मनात. थोडक्यात काय तर त्याला जलस फील होत होतं. "अरे दादा, ये ना तू, इथे आलास पण?" राजने थोडं दचकून मागे पाहत मानवला विचारलं. पण मानवचं सर्व लक्ष राजने पकडलेल्या तन्वीच्या हाताकडे होतं. राजच्या हे लक्षात येताच त्याने तन्वीचा हात सोडला. मानवने तन्वीकडे पाहिलं. तिच्या हाताला बँडेज बांधलं होतं. हाताला थोडं खरचटल्याचं वण होतं. डोक्याला ड्रेसिंग केलं होतं. मानवला तन्वीच्या अशा अवस्थेत पाहून कसंनुसं झालं. तो तन्वीसोबत नव्हता याचं त्याला खूप वाईट वाटत होतं. आणि त्यात त्याने राजला असं तन्वीचा हात धरलेलं पाहून तर फारच गरम झाला. तेवढ्यात एक नर्स वॉर्डमध्ये आली. तिने राजकडे पाहिलं. कारण तन्वीसोबत अगोदरपासूनच राज होता. तर ती सरळ राजकडे वळली. "सर, हे प्रिस्क्रिप्शन. डॉक्टरांनी काही औषध लिहून दिले आहे, तेवढे घेऊन या." नर्सने त्याच्या हातात प्रिस्क्रिप्शन देत सांगितले. राजने ते प्रिस्क्रिप्शन पाहिलं. "दादा, मी ते औषध घेऊन येतो, तोपर्यंत तू इथे थांब." एवढं बोलून तो जाऊ लागला तर मानवने त्याला थांबवलं. "राज, थांब, हे पैसे घे." मानव पैसे काढून देतच होता की राजने त्याला अडवले. "अरे दादा, काय? हे माझ्याकडे पैसे आहेत आणि तसंही ती माझी मैत्रीणसुद्धा आहे. तिच्यासाठी तर मी एवढं करू शकतो ना." एवढं बोलून राज हसला. पण मानवला ते आवडलं नाही. "तुझं बरोबर आहे, पण तन्वी आता आपल्या ऑफिसमधील एम्प्लॉई आहे. तिचा हॉस्पिटलचा खर्च आपल्या ऑफिसच्या पॉलिसीनुसारच होईल." असं म्हणत त्याने त्याच्या पॅन्टच्या खिशातून वॉलेट काढले आणि त्यातील काही कॅश राजला दिली. ऑफिस पॉलिसीचं ऐकून मग राजला ही पुढे काही बोलता आलं नाही. मग जास्त आढेवेढे न घेता त्याने कॅश घेतली व तो औषधे आणण्यासाठी निघून गेला. मानवने मुद्दामच काही राजला कळू दिले नाही. त्याला काही वेगळा संशय येऊ नये म्हणूनच मानवने मुद्दाम त्याला ऑफिसचं कारण समोर केलं. हो, त्याच्या तन्वीचा खर्च इतर कोणी केलेला त्याला कसं चालेल? आफ्टर ऑल ही जलसी गाय. इकडे राज वॉर्डमधून बाहेर गेल्यावर मानवने तन्वीकडे पाहिलं. ती एकदम शांत झोपली होती. डॉक्टरांनी तिला आराम मिळावा म्हणून झोपेचं इंजेक्शन दिलं होतं. मानव तिच्याजवळ आला. त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिचा हात हातात घेऊन तो तिच्या शेजारीच स्टूलवर बसला होता.
कारण तिला एकटक पाहत होता. कालचे क्षण त्याला आठवत होते. नकळतच त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. काल घडलेल्या घटनांमुळे ती त्याच्यापासून दूर जाते की काय ही भीती त्याला सतावत होती. आणि अजून त्यात भर म्हणून हा ॲक्सिडेंट झाला. इकडे राज औषधे आणायला गेला खरं, पण त्याच्या डोक्यात तन्वीचेच विचार चालू होते. कॉलेजमध्ये असताना त्याच्याकडून खूप मोठी चूक झाली होती. त्याने तिला फसवलं होतं आणि त्यामुळेच तन्वी त्याच्यापासून दूर झाली होती. नंतर त्याला त्या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला होता. त्याने कॉलेज संपल्यानंतर तन्वीची माफी मागायची असे ठरवले होते. पण परीक्षा झाल्यानंतर तन्वी त्याला पुन्हा कधी दिसलीच नाही आणि नाही कधी तिच्यासोबत कॉन्टॅक्ट झाला. जसे जसे दिवस सरत गेले तसं राजही या गोष्टींपासून दूर झाला होता. पण त्या दिवशी तन्वीला मानवच्या ऑफिसमध्ये पाहिलं आणि त्याला पुन्हा जुनी तन्वी आठवली. नकळत त्याच्या मनात तन्वीबद्दलचे विचार पुन्हा उफाळून आले होते. त्याच्या मनात पुन्हा एकदा तन्वीला आपलं करण्याचा विचार चालू झाला. इकडे मानव जेव्हा तन्वीच्या विचारात होता तेव्हा बाहेर कोणीतरी तन्वीबद्दल विचारपूस करत असल्याचे त्याच्या कानावर आले. तो बाहेर पाहायला जाणार तेवढ्यात कोणीतरी दरवाजा उघडून आले. तन्वीची फॅमिली होती. तिचे आई बाबा आणि तिचा भाऊ आले होते. वॉर्डमध्ये येताच तिची आई तन्वीकडे गेली व तिचा हात हातात घेऊन रडू लागली. तिचे बाबाही तिच्या आईच्या सोबतच समोर गेले. ते तिच्या आईला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. तन्वीचा भाऊ आतमध्ये येताच त्याने मानवला पाहिले आणि तो जागीच थबकला. त्याने एकदा मानवकडे पाहून मग तन्वीकडे पाहिले आणि मग तो तन्वीकडे वळला. तिच्याजवळ जाऊन त्याने तिच्या डोक्यावर हात फिरवला. त्याच्याही डोळ्यात पाणी आले, पण त्याने ते दाखवले नाही. त्याने त्याच्या आईबाबांना शांत केले आणि तो पुन्हा मानवकडे गेला. तुम्ही? मानवकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत प्रतीकने त्याला विचारले. मी मानव खुराना. खुरानाज एम्पायरचा ओनर, तन्वीचा बॉस. हॅलो. मानवने ग्रीट करण्यासाठी हात समोर केला. प्रतीकनेही हातात हात मिळवला, पण प्रतीकने मानवकडे खूप गंभीरपणे पाहिलं. मी तन्वीचा मोठा भाऊ आणि हे आमचे आई बाबा. प्रतीक. मानवला प्रतीकच्या बोलण्यामध्ये थोडा नाराजीचा स्वर जाणवला, पण त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि स्वतःहूनच बोलायला सुरुवात केली. आज ऑफिसला येताना मिस तन्वीचा ॲक्सिडेंट झाला. मलासुद्धा उशिराच कळलं आणि मी लगेच इकडे निघून आलो. मानव. पण तन्वीला हॉस्पिटलमध्ये कोणी आणलं? प्रतीकला वाटलं मानवने आणलं असेल. माझा भाऊ राज, त्याने आणलं तन्वीला हॉस्पिटलमध्ये. मलाही त्यानेच कॉल करून कळविले. ॲक्सिडेंट झाला तेव्हा राज तिथूनच येत होता. त्याला माहीत होतं तन्वी माझी PA आहे. त्यानेच तिला ओळखलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. त्यानेच तुम्हाला इन्फॉर्म केलं आणि मलासुद्धा. मानवने सांगितले तसं प्रतीक तन्वीकडे वळाला. त्याने तन्वीजवळ जाऊन तिच्या डोक्यावर हात फिरवला. डॉक्टर काय बोलले? तन्वीकडे पाहतच त्याने मानवला प्रश्न विचारला. मानव उत्तर देणारच होता की तेवढ्यात राज आला व त्याने दारातूनच सांगितले. डॉक्टर बोलले की घाबरण्याचे काही कारण नाही. तिला थोडं खरचटलं आहे आणि डोक्याला थोडं लागलं आहे. जास्त इंजुरी झाली नाही. ती थोडी पॅनिक झाली होती, त्यामुळे तिला चक्कर आली आहे. डॉक्टरने तिला बँडेड करून झोपवायचे इंजेक्शन दिलं आहे. एकदा ती शुद्धीवर आली की तिला डिस्चार्ज देतील. डोंट वरी, शी इज फाईन. एवढं म्हणत त्याने हातातील औषधे बेडच्या शेजारी असलेल्या टेबलवर ठेवली. राजने प्रतीककडे पाहिलं. प्रतीक ही राजकडे एकटक पाहत होता. अचानक समोर येऊन दोघांनीही एकमेकांना मिठी मारली. राज, अरे किती दिवसांनी भेटलास? कुठे गायब झाला होतास तू हा? प्रतीकने राजला विचारले. अरे पुढच्या शिक्षणासाठी बाहेर देशात गेलो होतो. एवढ्यातच परत आलो आहे आणि आता डॅडच्या बिझनेसमध्ये हातभार लावत आहे, राजने सांगितले. अरेच्चा, मानवला काही कळेना. त्याने न राहून विचारले. वेट, म्हणजे तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता का? मानव. राजने मानवकडे पाहिलं. अरे दादा हो, हा माझा लहानपणीचा मित्र आहे. आम्ही स्कूलमध्ये एकत्र होतो. प्रतीक माझा सिनियर होता. आम्ही स्पोर्टमध्ये एकत्र होतो. तेव्हापासून आमची घट्ट मैत्री आहे. राजने मानवला ओळख सांगितली. आणि प्रतीक हा माझा भाऊ, कझन आहे. मानव खुराना, ओनर ऑफ द खुरानाज एम्पायर. राजने मानवच्या खांद्यावर थोपटत प्रतीकला सांगितले. पण तू इथे कसा? राजच्या लक्षात आल्यावर त्याने प्रतीकला विचारले. अरे तन्वी माझी लहान बहीण आहे आणि हे माझे आई बाबा. प्रतीकने त्याच्या आईवडिलांकडे हात दाखवत ओळख सांगितली. तसं राजला थोडं आश्चर्य वाटलं.
तन्वीने कधी सांगितले नाही तिला मोठा भाऊ पण आहे असं, पण तरीही त्याने स्वतःचा विचार सावरत तन्वीच्या आईबाबांना धीर देण्यासाठी पुढे गेला. काळजी करू नका काकू, तन्वीला काही नाही झाले. एक झोप झाली की बरं वाटेल तिला. आणि तिच्यासमोर बिलकुल असे रडू नका, नाहीतर तिला वाईट वाटेल. राज. तन्वीच्या आईने होकारार्थी मान हलवली आणि डोळे पुसले. तन्वीच्या डोक्यावरून त्या हात फिरवत होत्या. तेवढ्यात डॉक्टर तिथे आले. राजकडे पाहून डॉक्टर बोलले की काळजी करण्याचे काही कारण नाही. त्यांना जाग आली की तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. फक्त औषधे वेळेवर घ्या आणि 2 दिवसांनी ड्रेसिंगसाठी पुन्हा यावं लागेल. एवढे सांगून डॉक्टर निघून गेले. राजने मानवकडे पाहिलं. मानव तन्वीला निहाळत होता. त्याला असं तन्वीला पाहताना पाहून राजला खूप अस्वस्थ वाटलं. तेवढ्यात राजला एक फोन आला व तो फोनवर बोलण्यासाठी बाहेर निघून गेला. प्रतीकने मानवकडे पाहिले. सो मिस मानव, आपली मगाशी नीट ओळख झाली नाही. मी तन्वीचा मोठा भाऊ प्रतीक. प्रतीकने मानवसमोर हात पुढे केला तसे मानवनेही त्याच्याशी हात मिळवला. दोघांची चांगलीच ओळख झाली होती. थोडं बिझनेस आणि कामाबद्दल बोलणं झालं. तेवढ्यात राजच्या मानवला कॉल आला. अरे दादा, मला अर्जंट काम आले, मला जावं लागेल. तू थांबणार आहेस का इथे? मी जाऊन येतो. राज. ओके, ये जाऊन. मिस तन्वीला जाग आली की मी घेऊन जाईल त्यांना घरी. मानवनेही राजला हो म्हटलं. राज निघून गेला. प्रतीकने मानवला हॉस्पिटलच्या खर्चाविषयी विचारले, पण मानवने ऑफिसतर्फे सर्व खर्च केला जाईल असे सांगितले. प्रतीकने थोडे आडेवेडे घेतले, पण मानवने ऑफिसला येताना ॲक्सिडेंट झाल्यामुळे ही ऑफिसची जबाबदारी आहे असं सांगून प्रतीकचं तोंड बंद केलं. थोड्या कामाच्या गप्पा झाल्या. थोड्या वेळाने तन्वीची चुळबुळ चालू झाली. तिला शुद्ध येत होती. तिला शुद्धीवर आलेलं पाहून मानवला थोडे हायस वाटले. तन्वीने डोळे उघडताच तिला समोर मानव दिसला व तिच्या चेहऱ्यावर हळूच हलके हसू उमटले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.